नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 सब्जेक्ट सायन्स पार्ट 2 तर विद्यार्थी मित्रांनो हा बोर्ड एक्झाम 2025चा पेपर आहे जो मी बोर्ड एक्झाम 2026च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर हे बघा सर्व नोट वाचायचे आहेत म्हणजे सूचना, हे सर्व सूचना दिलेल्या आहेत. ते सूचना वाचल्यानंतर पेपर चालू होणार आहे तुमचा. हे बघा पहिले असणार आहे पहिल्यातला ए 5 मार्काला फिल इन द ब्लँक्स असणार आहेत. एक प्रश्न 1 मार्काला. तर पहिल्याचं उत्तर आहे पहिलं ए CO2. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे पहिलंच. त्यानंतर बघा त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स आहे त्याचं उत्तर आहे बी म्युटेशन. त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे त्याचं उत्तर आहे सी. त्यानंतर 5वी रिकामी जागा आहे त्याचं उत्तर आहे डी. त्यानंतर आहे बी प्रश्न 5 मार्काला आहेत. 5 प्रश्न विचारलेले आहेत यात पण. पहिलं आहे ओल्ड मॅन आउट, त्यात आहे फर्टिलायझेशन. त्यानंतर आहे दुसरं, हे सर्व बघून घ्या, कोरिलेशन. त्यानंतर आहे तिसरं ट्रू फॉल्स, ट्रू उत्तर आहे. त्यानंतर चौथं आहे एनी टू ऑफ द बायोलॉजिकचं घ्यायचं आहे ते. त्यानंतर 5वं लंग फिश उत्तर आहे 5व्याचं. तर हे सर्व झाल्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2A 4 मार्काला. तर पहिल्याचं उत्तर बघा ग्युरिझरमधलं एनी 2 लिहायचे आहेत. पहिल्याचं उत्तर बघा, तर उत्तर बघा त्याचे क्वेश्चन नंबर 2A मधलं पहिल्याचं उत्तर आहे. तर उत्तर नीट बघून घ्या. मुद्दे आहेत, पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे. त्यात ऑक्सिजन ड्युरिंग ॲक्टिव्हिटी दिली सर्व सांगितलेलं आहे. त्यात उत्तर नीट बघून घ्या. व त्यानंतर आहे दुसरं सायंटिफिक रिझनमधलं, त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याचे उत्तर हे नीट बघून घ्या. हे मोस्ट IMP आहे, हे येऊ शकते बोर्ड एक्झाम 2026साठी. तर त्याचे उत्तर नीट बघा. आहे तिसरा प्रश्न, ही तुम्हाला IMP आहे, मोस्ट IMP हे आहे, तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026साठी याची शक्यता आहे. तर त्याचे उत्तरही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघून घ्या. उत्तर नीट बघा, IMP प्रश्न आहे. व त्यानंतर आहे बघा 6 मार्काला एनी 3 आन्सर द फॉलोइंग. तर बघा पहिलं आहे फूड चेन. तर ही फूड चेन आहे फ्रॉग, स्नेक, हे फंगी, ते नीट बघून घ्या. हेही तुम्हाला IMP आहे बोर्ड एक्झाम 2026साठी. त्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन. तर त्याचे उत्तर बघा, हे बघा हे आहे फायसलचं, हेही नीट बघून घ्या. हेही नीट बघून घ्या. आणि फायसल झाल्यानंतर रेप्टल, त्याचंही डिफरन्स बिटवीन आहे, तेही नीट बघून घ्या. हे तुम्हाला IMP आहे. उत्तर नीट बघून घ्या. उत्तर झाल्यानंतर ह्यानंतर तिसरं आन्सर द फॉलोइंग मधलं 2 इफेक्ट लिहायचे आहेत डिझास्टरचे. तर बाबा इथे मी उत्तर दिलेलं आहे. उत्तर नीट बघून घ्या. लाईफ फॉर प्रॉपर्टी ही सर्व दिलेलं आहे. उत्तर नीट बघून घ्या. हेही तुम्हाला IMP आहे. व आता त्यानंतर बघा त्यातला चौथा प्रश्न आहे एनी मेथड्स टू रूट टेस्ट. तर त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर आहे 5वं आन्सर द फॉलोइंग, कम्प्लीट द फॉलोइंग पिक्चर्सचं. तर त्याचे उत्तर आहे हे बघू शकता, वॉटरी त्याचे उत्तर आहे. हेही तुम्हाला IMP आहे. नीट बघा उत्तर. उत्तर नीट बघा. व त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 15 मार्क्सला आहेत. एनी 5 लिहायचे आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर पहिल्याचं उत्तर बघा,
हे त्या दुसऱ्या प्रश्नातले हे 4 टाईप आहेत. हे टाईप झाल्यानंतर खाली बघा काय लिहायचं आहे. हर टाईपमधली 2 टाईपची माहिती द्यायची. तर पहिले बघा पहिल्या टाईपची माहिती हे तुम्हाला IMP आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या टाईपची माहिती. हे बघा त्यानंतर दुसऱ्या टाईपची माहिती आहे. त्यानंतर बघा तिसऱ्या टाईपची माहिती. त्यानंतर आहे चौथ्या टाईपची माहिती. हे सर्व तुम्हाला लिहायचे आहे. हे तुम्हाला IMP आहे. आणि 2 टाईपची माहिती लिहायला लावतील. तर बघा उत्तर. त्यानंतर आहे तिसरं आन्सर द फॉलोइंग मधलं तिसरं असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेलुलर ऑर्गॅनिझमचं आहे. तर त्याचे उत्तर बघा. बायनरी फिजिशन पहिल्याचं टाईप आहे आणि त्याचं हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर हे बघा सिंपल बायनरी फिजिशन त्यातलंच आहे. आकृती काढली नाही तरी चालेल तुमच्या ह्याच्यात. ते बघा हे आन्सर आहे त्याचे. बायनरी फिजिशन टाईप दिलेले आहेत पहिल्यांदा युनिसेलुलरची. तर टाईप आणि त्याचे एक्सप्लेन दिलेले आहे इथं. हे दोन्ही त्याचे AB एक्सप्लेन आहेत ते बघून घ्या. हे सर्व IMP क्वेश्चन आहेत. हे बघा त्यात पहिलं सिंपल बायनरी फिजिशन एक्झाम्पल दिलेले आहेत. आकृती काढली नाही तरी चालेल. परत दुसरे बघा त्यात बायनरी फिजिशन दुसऱ्याचं बघा आकृती नाही काढली तरी चालेल. हे जे एक्सप्लेन दिलेले आहेत म्हणजे एक्झाम्पल दिलेले आहेत हे. त्यानंतर तिसरं बघा एक्झाम्पल आहेत आकृती नाही काढली तरी चालेल. त्यानंतर दुसरं टाईप मल्टिपल फिजिशन ते सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर ही आकृती नाही काढली तरी चालेल. त्यानंतर बडिंग तिसरं आहे. ह्याच्यातले हे सर्व बघून घ्या. हे सर्व काही आपल्याला म्हणजे दिलेलं आहे एक्सप्लेन करून. तर हे सर्व IMP आहे. ते तुम्ही नक्की बोर्ड एक्झाम 2026 साठी येऊ शकते असे मला वाटते. तर नक्की करा. त्यानंतर बघा त्यानंतर चौथा आहे आन्सर द फॉलोइंग मधलं त्याचे उत्तर बघा. त्याचे उत्तर आहे हे IMP आहे मित्रांनो. हे नक्की करा 2026 साठी याची शक्यता आहे. तर एअर पोल्युशन ही सर्व हे जे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. हे IMP क्वेश्चन आहे. उत्तर नीट बघून घ्या. व त्यानंतर आहे तर बघा ह्याचे उत्तर हे बघा नीट पाहून घ्या. उत्तर नीट बघा. व त्यानंतर बघा कुठला प्रश्न आहे. व त्यानंतर आहे 6वा प्रश्न आन्सर द फॉलोइंग मधला त्याचे उत्तर बघा. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनच्या अलीकडे दिसत असेल तर उत्तर नीट बघून घ्या. उत्तर नीट बघा व प्रॅक्टिस करा. क्वेश्चन नंबर 6 चे उत्तर तुम्हाला स्क्रीनच्या अलीकडे दिसत असेल. व आता बघा त्यानंतर 7वा प्रश्न आन्सर द फॉलोइंग मधला. तर हे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आणि असं दिलेलं आहे. त्याच्या आधारे हे सोडवायला लावलेले आहेत 4 प्रश्न. तर त्याचे उत्तर बघा नीट बघा. ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्या आधारे बघा हे प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तर नीट बघून घ्या. उत्तर नीट बघून घ्या. व ते झाल्यानंतर बघा आन्सर द फॉलोइंग मधला 8वा क्वेश्चन ते तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघून घ्या. व त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 आन्सर द फॉलोइंग एनी वन 5 मार्काला आहे. कोणतेही एक सोडवायचे आहे दोन्हीपैकी.
तर पहिल्याचे उत्तर बघा, हेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघून घ्या व उत्तरे सोडवायचे प्रयत्न करा. हे IMP क्वेश्चन आहे, पेपरला येऊ शकते बोर्ड एक्झाम 2026 साठी. व त्यानंतर आहे दुसरं, हे जे उत्तर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हेही IMP क्वेश्चन आहे, मोस्ट IMP आहे हे. उत्तर नीट बघून घ्या, हेही मोस्ट IMP क्वेश्चन आहे. उत्तर नीट बघा व प्रॅक्टिस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सायन्स पार्ट 2 बोर्ड एक्झाम 2026 साठीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन नीट अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या क्वेश्चन पेपरसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला पुढचा पेपर कोणता पाहिजे हे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.